बावधन पोलीस स्थानकामध्ये हगवणे कुटुंबाची चौकशी। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासूची चौकशी। फरार काळामध्ये हगवणे पिता पुत्राचं कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये वास्तव्य। कर्नाटकातील माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याच्याकडून रूमचं बुकिंग। कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार। सूत्रांची माहिती, पोलिसांकडून निलेशचा भाऊ आणि वडिलांचीही चौकशी। फरार निलेश चव्हाणचा कमरेला बंदूक लावून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावल्यानं गुन्हा दाखल आहे। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळे सोनं बँकेकडे गहाण। कसपटे कुटुंबानं दिलेलं सोनं हगवणे कुटुंबानं गहाण ठेवल्याची माहिती। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकर यांनी कोणत्याही महिलेला न्याय दिला नाही। चाकणकरांना सौंदर्य पाहून पद दिलंय। करुणा मुंडेंकडनं चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी। रुपाली चाकणकर यांचा माज वाढत चाललाय। राज्य सरकारने चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडून राजीनाम्याची मागणी। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याचीही जोड देणार। पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राऊतांनी राज ठाकरे यांच्या घरी कॉफी पिण्यासाठी यावं। त्यांची गाडी कुणी फोडणार नाही याची जबाबदारी माझी। प्रकाश महाजन यांच्याकडनं राऊतांना निमंत्रण। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडू दिला जाणार नाही। आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्यांना सूचना। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन। लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे। फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवे यांची टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंची तयारी। माजी नगरसेवकांना महापालिका, नगरविकास आणि डीपीडीसी मधून मदतीचा हात। सूत्रांची माहिती। राज्य आणि केंद्राला टीम सारखं काम करावं लागेल। राज्य विकसित झाल्यास देश विकसित होईल। नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मत। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। पुण्याच्या खराडीमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये पोलिसांची छापेमारी। सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस। 100हून अधिक जणांची धरपकड। अनेक तरुणींचा देखील समावेश। राज्यामध्ये मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जवळपास 85 तालुक्यांना फटका। 22,233 हेक्टरवरील नुकसान। अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूरला सर्वाधिक फटका। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल। कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज। तर आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। राज्यामध्ये 45 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 35 आणि पुण्यामध्ये 4। कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण तर मुंबईत कोरोनाचा 1 बळी। बुलडाण्यामधील मलकापूरमध्ये कारमधून 1,97,00,000 रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलडाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा। शुभमन गिलच्या खांद्यावर। ऋषभ पंत उपकर्णधार तर करुण नायरचं पुनरागमन। 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका।